एसआयएफ सही है लेकिन सबके लिए नहीं है. स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड्स म्युच्युअल फंड मध्ये नव्याने इंट्रोड्यूस झाले आणि सगळ्याच इन्व्हेस्टरना वाटू लागलं की एसआयएफ मध्ये इन्व्हेस्ट करावं. मात्र एसआयएफ हा बिगिनर्ससाठी किंवा नवीन इन्व्हेस्टरसाठी नक्कीच चांगला पर्याय नाही. कारण त्याची तिकीट साईजच मुळे 10 लाख आहे. त्यामुळे थोडासा मॅच्युअर्ड एक्सपिरियन्स अशा इन्व्हेस्टर्सना एसआयएफ मध्ये इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. एसआयएफ मध्ये 25% डेरिव्हेटिव्हचा समावेश असल्या कारणाने कोर म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ त्यांचा सेट झालेला आहे. म्हणजेच तुमच्या मुख्य उद्दिष्टांसाठी इन्व्हेस्टमेंट साधारण आतापर्यंत झालेले आहेत. अशा इन्व्हेस्टरना एक ऑल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून एसआयएफ कडे बघायला हरकत नाही. एसआयएफची तुलना ही एआयएफ कॅटेगरी 3 शी केली जाते. आता बघूया एआयएफ कॅटेगरी 3 ने आतापर्यंत कसं परफॉर्म केलं. एसआयएफ प्रमाणेच एआयएफ कॅटेगरी 3 लॉंग आणि शॉर्ट स्ट्रॅटेजी वापरू शकतात. मात्र आतापर्यंत 70% एआयएफ कॅटेगरी 3 ने शॉर्ट केलेलंच नाही आणि एआयएफ कॅटेगरी 3 चा परफॉर्मन्सही म्हणावा तसा किंवा फारसा काही ग्रेट नाही. त्यामुळे एसआयएफ मध्ये इन्व्हेस्ट करताना थोडंसं थांबा, या स्ट्रॅटेजी बद्दल नीट समजून घ्या, त्याच्या परफॉर्मन्स बद्दल जरा माहिती घ्या आणि नंतरच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याचा समावेश करायचा की नाही याचा विचार करा. इक्विटी एसआयएफ ही नवीन कॅटेगरी आहे. त्या सेगमेंट बद्दल फारशी माहिती नाहीये. त्यामुळे इन्व्हेस्ट करण्याआधी थोडं थांबावं, परफॉर्मन्स पाहावा आणि त्यानंतरच त्याबद्दलचा निर्णय घ्यावा. प्युअर डेट एसआयएफ सध्या मार्केटमध्ये अवेलेबलच नाहीये. म्हणजे आता सद्य परिस्थितीमध्ये हायब्रिड एसआयएफ इन्व्हेस्टमेंटसाठी अवेलेबल आहेत. पण त्या दोन्ही म्हणजे आता ज्या दोन स्ट्रॅटेजी अवेलेबल आहेत, एसबीआय लॉंग शॉर्ट फंड आणि एडेल्वेज लॉंग शॉर्ट फंड, या दोन्हीमध्ये कोर फोकस आहेत ते वेगळे. त्यामुळे टॅक्सेशन, रिटर्न आणि रिस्क याचे आता काहीच आपल्याला गणित बांधता येणार नाहीये. ती दोन्ही वेगळी असू शकतात. त्यामुळे हे सेगमेंट नवीन आहे. थोडा परफॉर्मन्सचा अंदाज घेऊया, हे कसं काय वर्क होतंय ते पाहूया आणि नंतरच आपल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये त्याला इन्क्लूड करायचं की नाही याचा निर्णय घेऊया. त्यामुळे सद्यस्थितीत एसआयएफ वेट अँड वॉच.